महाड विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून स्नेहल जगताप ह्या निवडणुकीला सामोरे जात आहेत। आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होतोय। स्वतः आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। स्नेहल जगताप आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। ताई, काय सांगाल, उमेदवारी अर्ज आज भरणार आहात, कशा पद्धतीनं आपली प्रतिक्रिया असेल आणि काय संकल्पना विकासाच्या आहेत, एकूणच आपली प्रतिक्रिया काय? अतिशय आनंदाचा दिवस आज माझ्याकरता आहे, कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माझ्यावरती विश्वास दाखवत आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी मला ही निवडणूक लढवण्याची संधी दिली। खऱ्या अर्थानं ज्या मतदारसंघातनं मी येते त्याला ऐतिहासिक वारसा संपन्न असा मतदारसंघ आहे आणि त्याच्यातनं पहिल्यांदाच एक महिलेला संधी मिळाली असल्याकारणाने निश्चितपणानं मला आनंद होत आहे। ताई, काय सांगाल, ज्या पद्धतीनं आता आपण बघतोय की सत्ताधारी पक्षातले भरत गोगावले हे आता आपल्यासमोर उभे ठाकलेले आहेत, एकूणच मतांची गणितं कशी असतील, काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडीचे जे पक्ष असतील किंवा शिवसेना असेल, यांची मदत आपल्याला कशी होईल, शरद पवार गटाची मतांची मदत कशी होईल आपल्याला? बघा, महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच ही निवडणूक लढवत असताना पूर्वीपासूनचा इथे जो काही आपण जर का हा भाग पाहिलात तर निश्चितपणानं माझे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा आता शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून असेल, आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी एकरूप होऊन चांगल्या पद्धतीचं काम आम्ही करत आहोत। गेले 2 वर्षापासून हे जे काही आपण स्प्लिट पाहत आहात, पक्षामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या तेव्हापासनं आणि पक्ष माझा प्रवेश झाल्यानंतरसुद्धा ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातत्याने आम्ही या सगळ्या गोष्टींना पुढाकार घेत मला असं वाटतं एकमुखी ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच ही संधी मिळालेली आहे। आणि मतांचं आपण म्हणाल तर येत्या 23 नोव्हेंबरला हे आपल्याला दाखवून दे। मला सांगा की ज्या पद्धतीनं विकास कामं आहेत, या मतदारसंघाचा पूर्णतः विकास झाला आहे का, किंवा आपल्याला आता निवडून आल्यानंतर कोणती विकास कामं संकल्पित आहेत, नेमकं आपलं व्हिजन काय, मतदारसंघाचा विकास व्हायचा असेल तर कोणत्या गोष्टींवर आपण जास्त अधिक लक्ष केंद्रित कराल? गेले 15 वर्ष सातत्याने इथले जे आमदार निवडून येत आहेत त्यांना संधी मिळाल्यानंतर कोणतंही ठोस काम विकास कामांच्या माध्यमातून इथे कुठलंही झालेलं नाही। म्हणजे इथला स्थानिक जो सगळ्यात महत्त्वाचा भेडसावणारा मुद्दा आहे तो म्हणजे रोजगाराचा आहे। रोजगाराच्या बाबतीमध्ये इतक्या चुकीच्या पद्धतीने त्यांची गुंडगिरी या संपूर्ण तालुक्याला पाहायला मिळते आहे। त्याचबरोबर आरोग्य व्यवस्थासुद्धा कोलमडलेली आहे। शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा ह्या बाबतीत काहीच लक्ष घातलेलं नाही आहे। महिलांच्या सक्षमीकरण असेल त्या बाबतीतसुद्धा कुठेही चांगलं धोरण त्यांनी आजवर राबवलेलं नाही। त्याच्यामुळे मी ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना माझे हेच प्रमुख ठळक मुद्दे आहेत की स्थानिकांना रोजगार, जास्तीत जास्त इथे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून इंडस्ट्रीज कशा पद्धतीने येतील ह्याच्यावरती प्राधान्य देणं, एक महिला असल्याकारणाने महिलांना खऱ्या अर्थानं सक्षम करण्याच्या माध्यमातून पुढील काळामध्ये काम करणं, त्यांना खऱ्या अर्थानं सबळ त्यांना बनवणं, त्यांच्या पायावरती उभं करणं, इथे चांगल्या सुसज्ज असं हॉस्पिटलसुद्धा या ठिकाणी आपण बांधणं, हे सगळे प्रामुख्याने माझे मुद्दे असणार आहेत। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं मधल्या काळामध्ये सत्तांतर झालं आणि ज्या पद्धतीनं सर्व ज्या घडामोडी झाल्या, फोडाफोडीचं राजकारण झालं, लोकसभेला ज्या पद्धतीनं हा फटका त्या ठिकाणी बसला होता महायुतीला, विधानसभा निवडणुकीमध्ये तशा पद्धतीचा काही प्रभाव पडेल मतदारांवर? नाही, असं काही वाटत नाही मला, कारण कसं आहे, लोकसभा निवडणूक ही वेगळ्या एका मुद्द्यावरती त्या वेगळ्या अजेंडाजवरती निवडणूक लढवली जाते। जर का आपण पाहिलं तर तसं बघायला गेलं तर महाविकास आघाडीचा हा विजयच आहे इंडिया आघाडीच्या माध्यमातून लोकसभेचा। पण विधानसभेला जर का आपण पाहिलं तर हे जे मुद्दे आहेत हे महाराष्ट्राचे आपल्या एक वेगळ्या प्रकारची ही निवडणूक आपण लढवत असताना निश्चितपणानं यश हा महाविकास आघाडीलाच येणार आहे। त्यामुळे येणारं सरकार हे महाविकास आघाडीचंच त्या ठिकाणी बसलेलं पाहायला मिळेल। ताई, फोडाफोडीचं ज्या पद्धतीनं राजकारण झालं त्याच्याकडे आपण कसं बघता, तुम्हाला याचा फायदा होईल? हो, निश्चितपणानं होईल। पारंपरिक जर का रीत्या आपण हा मतदारसंघ पाहिला तर आजवर हा शिवसेनेचाच राहिलेला आहे। पण आता जर का आपण पाहिला तर जे तळागाळातले लोक आहेत ते संपूर्णतः ठाकरे कुटुंबियांवरतीच प्रेम करणारे आहेत आणि हे मी म्हणत नाही तर ही जनता म्हणते आहे आणि ही निवडणूक खऱ्या अर्थानं जनतेने हातात घेतलेली आहे। त्याच्यामुळे ह्याचा फटका हा विरोधकांना निश्चितपणानं बसून ह्याचा आम्हाला फायदा हा नक्कीच होणार आहे। भरत गोगावले हे आपल्याला आव्हान वाटतात का, कसं बघता त्यांच्याकडे? आव्हान नाही, मला असं म्हणायचं आहे की निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरल्यानंतर आपल्यासमोर एक प्रतिस्पर्धी हा असतोच, पण ज्या मुद्द्यांवरती मी ही निवडणूक लढवायचं ठरवलं आहे त्या अनुषंगानं निश्चितपणानं मला विजयी व्हायचं आहे ह्याच भावनेतनं मी ह्या मैदानात उतरलेली आहे। एकूणच आपण बघतोय की लाडकी बहीण योजना असेल, विविध महत्त्वाकांक्षी योजना या मधल्या काळामध्ये सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी राबवलेल्या आहेत। या लाडक्या बहीण योजनेचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये पडेल काय वाटतंय, कसं बघता याकडे? मला नाही वाटत।
लाडकी बहीण योजना राबवत असताना एके ठिकाणी लाडकी बहीण योजनेचं त्या ठिकाणी घोषणा करत असताना लाभ द्यायचा, दुसरीकडे महागाई कुठे कमी झालेली नाही, हे प्रकर्षाने प्रत्येक मतदारसंघातल्या भागामध्ये फिरत असताना जाणवतं. ते दुसरी गोष्ट म्हणजे एके ठिकाणी लाडकी बहीण म्हणून बोलत राहत असताना आज महिलांच्या बाबतीमध्ये इतक्या चुकीच्या पद्धतीनं आज काही नेते मंडळी वक्तव्य करत आहेत. मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जनता पाहते आहे. ह्या सगळ्या योजना सुरू करून कुठेतरी ह्या आपल्या ज्या म्हणजे चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी करून हे झाकण्याचा प्रयत्न नाही होणार. सत्ताधाऱ्यांकडून नेमक्या चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी कोणत्या झालेल्या आहेत, कसं बघता तुम्ही ते? तुमच्या नजरेमध्ये सत्ताधाऱ्यांकडून झालेल्या चुकी कसं किंवा हे सत्तांतर जे झालं त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? पण निश्चितपणानं ज्यांचा पक्ष आहे तो पक्ष आपण त्या ठिकाणी नेला, फोडून नेलात त्याच्यामध्ये आणि स्वतःचीच शिवसेना ही खरी शिवसेना म्हणवतात. म्हणजे मला असं वाटतं ह्याच्यावरती आपण नेमकं काय प्रतिक्रिया द्यावी. जनता ह्या येत्या काळामध्ये हे दाखवून देणार आहे. राहिला प्रश्न अनेक योजना राबवत असताना त्या योजना ह्या फक्त काहीतरी लोकांचं एक मतांमध्ये परिवर्तन कसं होईल या अनुषंगाने राबवलेल्या ह्या योजना आहेत. कुठेतरी खऱ्या अर्थानं जर का तुम्हाला अशा पद्धतीच्या योजना राबवायच्या असत्या तर तुम्ही आजपर्यंत मिळालेल्या संधीमध्ये का कुठल्या महिलेला सक्षम बनवण्यासाठी पुढाकार घेतला नाहीत. 1500 रुपये आपण त्यांच्या खात्यात टाकत असताना आज माझ्या प्रत्येक महिला भगिनीला त्या ठिकाणी तुम्ही जर का स्वावलंबी बनवलं असतं तर निश्चितपणानं तिने आदर केला असता. पण ह्या सगळ्या गोष्टी फक्त काहीतरी आपल्या योजना आणून महायुती कशा पद्धतीनं चांगलं काम करत होते एवढंच त्यांना दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण या सगळ्या गोष्टींवर मात करत महाविकास आघाडीचाच विजय या ठिकाणी होईल हे आवर्जून मी आज या निमित्तानं सांगते आहे. एक आपल्यासोबत होत्या स्नेहल जगताप यांनी एकूणच सांगितलेलं आहे की महायुतीनं ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्या योजना मतांवर डोळा ठेवून आणलेल्या आहेत. जर त्यांना महिलांसाठी काही करायचं होतं तर त्यांनी महिलांना स्वावलंबी केलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच विजयी होईल असा विश्वास स्नेहल जगताप यांनी व्यक्त केला आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.